मतदारांसाठी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागपूर महापालिकेचे प्रयत्न। माझे मतदान ॲपवरून मतदारांना केंद्र शोधता येणार। नाव किंवा मतदान ओळखपत्र क्रमांक टाकून एका क्लिकवर मतदान केंद्राचा पत्ता उपलब्ध होणार। सोशल मीडियावरून छुपा प्रचार करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर। मुदत संपल्यानंतर जर कोणी प्रचार करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार। फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स अशा विविध सोशल मीडियावर आयोगाची नजर। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी 12 आदर्श मतदान केंद्र सजली। मतदान केंद्रांच्या बाहेर आकर्षक रांगोळी तसंच प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुलांची सजावट। उद्या शहरातील 516 मतदान केंद्रांवर मतदान होणार। नाशिकमधील मालेगावच्या प्रभाग क्रमांक 9, 10 आणि 11 या मतदान केंद्रांवर सुविधांचा अभाव। केंद्रांवर वीज पुरवठा, पाणी आणि महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची नाराजी। धुळ्यामध्ये शिंदेंचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या घरावर दगडफेक। भाजप उमेदवार विलास शिंदेंसह कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा मनोज मोरेंचा आरोप। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। नवी मुंबईतील खारघरमधील सेक्टर 20 मध्ये पैशांनी भरलेल्या बॅगा सापडल्यामुळे खळबळ। निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे वाटण्यासाठी पैसे ठेवल्याचा पोलिसांना संशय। अज्ञातांविरोधात खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। रायगडमधील महायुती नगरपालिकेप्रमाणेच राष्ट्रवादी आणि भाजपची युती होऊन शिवसेना बाहेर राहणार। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक विधान। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादीला मोठा धक्का। नगरपंचायत निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे माजी आमदार रमेश कदम यांचा राजीनामा। पक्षामध्ये किंमत नसल्याची कदम यांनी व्यक्त केली खंत। सांगली जिल्ह्यातील जत गावामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। दहिसरमधील विमानतळासाठीचे हाय फ्रिक्वेन्सी रडार गोराईमध्ये स्थलांतरित होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्टद्वारे घोषणा। या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार। कोल्हापूरच्या कागल तालुक्यामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर। एका आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर 2 वेळा अत्याचार। नराधम मुख्याध्यापकाला 3 दिवसांची पोलीस कोठडी। भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये लोकेश राहुलकडून संघाचा डाव सावरत दणदणीत शतक। 92 चेंडूंमध्ये 112 धावांची नाबाद खेळी करत राजकोटच्या मैदानावर वनडेमध्ये शतक झळकवणारा लोकेश राहुल पहिला भारतीय फलंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।